पुणे जिल्ह्यातील गोवर्धन डेअरीच्या दुधाचे नमुने तपासणीसाठी एफडीएने घेतलेत, परंतु या नमुन्याचा तपासणीचं पुढे काय झालं याची माहिती अद्याप एफडीएने दिलेली नाहीये. गोवर्धन डेअरीच्या नमुन्याच्या तपासणीचं काय झालं असा सवाल सामाजिक कार्यकर्ते अशोक बेंद्रे पाटील यांनी विचारलाय. या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली लोकशाही मराठीचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी. पाहूया. मंचरमधल्या गोवर्धन डेअरीचे तपासणीसाठी नमुने एफडीएनं घेऊन 1.5 महिना उलटला. अद्यापही मंचरमधल्या गोवर्धन डेअरीवरती कारवाई होत नाही असा थेट आरोप जो आहे तो अशोक बेंद्रे पाटलांनी केलेला आहे. या सगळ्या विषय बोलण्यासाठी बेंद्रेजी माझ्या समेत आहेत. अशोकजी, काय सांगाल? मंचरच्या गोवर्धन डेअरीवरती नमुने जे आहेत ते तपासणीसाठी एफडीएनं घेतलं, परंतु अद्याप पुढे काही हालचाली होताना दिसत नाही. काय आहे की तुम्हाला मी एक छोटंसं उदाहरण सांगतो. अगोदर सिया गोयलच्या वडिलांच्या तिथं काहीतरी भेसळीची मिलावटीची 1.5-2 किलो हळद सापडल्याची माहिती एफडीएला भेटली. एफडीएने ती जप्त पण केली. त्याच्यावरती एफडीएच्या अधिकाऱ्यांनी तास का 1.5 तासाची प्रेस घेतल्याची माहिती मला भेटते. आणि ज्या मंचरच्या दूध भेसळीच्या प्रकरणामध्ये ज्या आरोपींनी अख्खी महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था खोकली केली, अख्ख्या महाराष्ट्रातल्या आरोग्य व्यवस्थेचे शरीरातले पार्ट खराब केले, त्यांच्यावरती 1.5-2 महिने होऊन सुद्धा एफडीएच्या लोकांना साधी एक प्रेस सुद्धा घ्यावीशी वाटत नाही. हे एक संशयास्पद आहे. आणि मी ह्याला म्हणतो की आंबेगावच्या दूध भेसळीचा आका हा याच्या पाठीमागा आहे. हे काय आहे की हे जे 25 आरोपी सापडलेले आहेत आणि अद्याप 10 ते 15 आरोपी अजून फरार आहेत असं माहिती भेटते. तर हे 25 आरोपी कुठल्या पक्षाशी संबंधित आहेत बघा ना. या 25 आरोपींच्या व्हॉट्सअपचे डीपी बघा, या 25 आरोपींच्या सोशल मीडियाचे पेजेस बघा, या 25 आरोपींनी 2024च्या विधानसभेला कुणाचा प्रचार केला हे बघा. मग मंचरच्या दूध भेसळीचा आका कोण आहे हे तुम्हाला आपोआप कळेल ना. आपण पाहिलं की मंचरच्या दूध भेसळीचा नेमका आका कोण आहे याची चौकशी आणि त्या आकावरती तात्काळ कारवाई करावी अशी मागणी ॲडव्होकेट अशोक बेंद्रे यांनी केलेली आहे. कॅमेरामॅन तुषार समी, चंद्रशेखर भांगे, लोकशाही न्यूज, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.